ऑगस्टच्या मध्यरात्री 2:30 वाजता शुभम पार्क परिसरात काही संशयित व्यक्ती फिरताना दिसून आल्यात। त्यावेळी कॉलनीतील एक व्यक्ती जागी झाली होती। त्याच व्यक्तीच्या घराच्या दिशेने एक संशयित व्यक्ती आल्याचे सांगण्यात येते। त्यानंतर त्या व्यक्तीच्या मागून आणखी 2 जण आल्याचे दिसून आलेत। काही वेळ परिसरात हालचाल केल्यानंतर हे संशयित तिथून निघून गेले। स्थानिकांच्या माहितीनुसार ही साधारण 8 ते 10 जणांची चोरट्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। त्यांच्या हातात हत्यारे असल्याचेही सांगण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेनंतर शुभम पार्क परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। नागरिकांनी रात्रीच्या वेळी परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास स्वतःहून कारवाई न करता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी।